थलपती विजय तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री। थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। थलपतींच्या शपथविधी सोहळ्यासाठी राहुल गांधी उपस्थित होते। थलपती विजय यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। 5 दिवसांच्या घडामोडीनंतर तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांचा शपथविधी पार पडलाय। जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। राज्यपाल विश्वनाथ अर्लेकरांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे। शपथविधी सोहळ्यासाठी चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवर जमलेल्या नागरिकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून एकच जल्लोष केलाय। विजय हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना त्यांचे आई वडील भावुक झाल्याचं दिसून आलं। थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहिले। खास साडी नेसून आणि केसात गजरा माळून उपस्थिती दर्शवणाऱ्या विजय यांच्या मैत्रीण त्रिशा कृष्णन यांनी देखील सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। टीव्हीकेचे आमदार थिरू एन आनंद यांनी तामिळनाडूमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली। ते विजय यांच्या जवळचे मानले जातात। शिवकाशी मतदारसंघाच्या 29 वर्षांच्या आमदार एस कीर्तना यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली। तामिळनाडू AIDMKचे 8 वेळा आमदार राहिलेले सेंगुत्तय्यन टीव्हीके मध्ये सामील झाले आणि ते जिंकले। त्यांनी जयललिता यांच्या सरकारमध्येही मंत्री म्हणून काम केलं होतं। दरमहा 200 युनिट्स मोफत वीज, प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची स्थापना, महिला सुरक्षा दलाचीही स्थापना। शपथ घेताच 3 धडाकेबाज निर्णय।